आशा वर्कर जी आज आपल्या ग्रामीण व्यवस्थेचा गाभा आहे, जी सगळी कामं ग्रामीण भागातली करते, तिच्याबरोबरच ह्या प्रकारचं शासन हे करते, ते अतिशय शासनाची उदासीनता आहे. आणि मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मागणी करते की दिवाळी चालू होण्याच्या आधी अख्ख्या महाराष्ट्रात यांचे पगार झाले पाहिजे. आमचे नेते भाई जयंत पाटील याच्याबद्दल मंत्री महोदयांना केंद्रातल्या आणि राज्यातल्या पत्रव्यवहार सुद्धा करतायत, बोलणी सुद्धा करतायत. पण जर ही परिस्थिती सुधारली नाही तर आम्ही आशा वर्करांसोबत आमची संघटना खाली इथे ग्राउंडला येऊ, मोर्चे करू, आंदोलनं करू, पण यांना न्याय मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही. बद्दल आता आपण प्रेस कॉन्फरन्समध्ये चर्चा केली. अक्षरशः आमच्या डोळ्यात पाणी आलं की आज इतकं काम त्यांच्याकडनं करून घेतात, लिटरली त्यांची पिळवणूक होते, त्यांच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी केली जात नाही. मग हीच का तुमची लाडकी बहीण? एकीकडे तुम्हाला वेळ आहे स्वतःचे होर्डिंग्स लावायला, बॅनर्स लावायला, मग प्रशासन का लक्ष देत नाही, सत्ताधारी का लक्ष देत नाहीत, यांच्याबद्दल का कोणी बोलत नाही? असे अनेक प्रश्न या ठिकाणी मी पक्षाच्या वतीने विचारते आणि या ठिकाणी थेट इशारा देते की जर यांचे पगार वेळेवर झाले नाही आणि यांच्या मागण्या मध्ये पूर्ण झाल्या नाही तर आम्ही मोठ्या संख्येत मुंबईवरती मोर्चा काढू.